5 मध्ये राहू शकते. उसके ऊपर -5 मध्ये. हाँ हाँ अपनी मन्नत पूरी हो गई है. स्नोफॉल सीरियसली मैन. सीरियसली स्नोफॉल होते ब्रो. मी खाली झोपले. अय्या उठून टाको. गाईज बॅकग्राऊंड बघू शकता. या वातावरणात फोटोज व्हिडिओज काढणार आहे आम्ही. भाई त्याची तू गोळा करून खाऊ शकतो. वाव बाप रे इथे पण काढू शकतो. रील काढायची तर जन्नत है जन्नत. क्या बोल रहे हो तुम? जाना मुश्किल है. मुश्किल है सर. स्लीप होते कार. हाँ स्लीप होते खाली बर्फ होते. सो हे गाइज वेलकम बॅक टू बॉब अँड कमल युट्यूब चॅनल. काश्मीरच्या या 3ऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आय होप की तुम्हाला मागचे 2 ब्लॉग खूप आवडले आणि खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय. आणि आज आपण कुठे चाललोय? आज आपण सोनमार्गला चाललोय आणि तिकडे सुद्धा आता बर्फ पडते म्हणून सगळे बोलतात की लवकर निघूयात आपल्याला मग बर्फ भेटेल नाहीतर रस्ता वगैरे ब्लॉक होऊन जाईल. तर आपल्याला बर्फामध्ये थांबायचंय. लक्षात ठेवा सिरियसली आपल्याला स्नोफॉल भेटणार आहे. यस. तर आपण काहीच टाइम न घालवता ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा पूर्ण दिवस बघायला विसरू नका बॉब अँड कमल सोबत. तर ना आता आपण पोट भरून ब्रेकफास्ट करू कारण खूप सारं ब्रेकफास्ट आहे आणि रात्रीचं डिनर सुद्धा जाम भारी होतं. जाम म्हणजे जाम भारी होतं. कारण की आम्ही ना आता श्रीनगर मध्ये आहोत आणि श्रीनगर मध्ये आम्ही झरिया हॉटेलला स्टे करतोय. सिरियसली सांगू छान सर्व्हिस आहे आणि रात्रभर आम्ही एवढं भारी व्ह्यू तुम्ही आमच्या रीलला जाऊन बघा आणि ऑल डिटेल्स तुम्हाला रील मध्ये पण भेटतील. हीटर आहे इथे खूप भारी. रात्रभर हीटरमुळे ना मला रात्री जराही जाणवलं नाही की आपण एकदम थंडीमध्ये गारटतो वगैरे. कारण की मनालीचा माझा एक्सपिरियन्स होता तो जाम बॅड होता. तर मला असं वाटतं काश्मीरला तसं नको व्हायला. तर खरंच नाही तसं नाहीये. हीटर वगैरे आहे आणि सर्व्हिस सुद्धा खूप छान आणि रिझनेबल आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की इकडे व्हिजिट द्या. टॅग करते मी आणि फुल एन्जॉय आहे. यस आयडी सुद्धा टॅग केलाय, नंबर सुद्धा दिलेला आहे. तेरे ख्वाबों में जी लूंगा सारी रात तेरे बिना जिंदगी अधूरी मेरी बात चांदनी सी वो मुस्कान तेरी मेरी हर खुशी की वजह. ब्रेकफास्ट बघू शकता काय खूप काय काय म्हटलं मी खूप काय काय खात पण नाही. मॅगी. ओ माय गॉड मॅगी. खूप दिवसानंतर आणि इकडे गरम गरम त्या आहे उपमा आणि त्या आहे ओट्स, पराठा, दही, मॅगी. पद्धतशीर नाश्ता घेतलाय बघू शकता. माझा झाला. मी थोडा रेडी करण्याचा टाइम गेला. सो आता नाश्ता वगैरे करतो देन आपण निघूया. चला. A few moments later. दादा सुनो ना स्नोफॉल हो रहा है. सीरियसली स्नोफॉल हो रहा है बहुत ज्यादा. और कितना माइनस है उधर? टेम्परेचर तो देखना पड़ेगा. तो पैक. ओ माय गॉड -5. हालत खराब होने वाली. तू राहू शकतो ना -5 मध्ये? एकदम मस्त. चल झूठा. -5 मध्ये. हा अच्छा एवढं काय. आणि आता आपण इकडनं निघतोय सोनमार्गला. बाय. इथे वाजले 10:30 तरी ऊन बिन नाहीये. कालोखच पडलाय आणि कालोखच आहे. टी शर्टच्या खाली थर्मल घातलंय त्याच्यावरती जॅकेट. सो फोटोज आणि व्हिडिओज आणि रील्स मध्ये आम्ही जरासं जाड दिसलो तर कमेंट्स करू नका की जाड झाले. जाड 4-5 कपडे ऑलरेडी जाडच आहे मी. थोडाफार जास्त नाही. सो त्याच्यामध्ये अजून 4-5 कपडे घातले तर मग जाड दिसणार ऑब्व्हियसली. आणि माझ्या बायकोला कमेंट करू नका की जाड दिसते. तिने सुद्धा आतमध्ये 3 टी शर्ट घातल्यात, वरती हा 4था जॅकेट. आणि अजून मॅडमची काय इच्छा आहे? काय घ्यायचं तुला? थर्मल स्टॉकिंग वाला थर्मल घ्यायचंय. प्रवास इथे चालू झालेला आहे. इकडनं आपला प्रवास आहे 2 ते 2.5 तासाचा. आणि बघूया की आपल्याला स्नोफॉल भेटतो का. सिरियसली तर स्नोफॉल भेटला तर लाईफ मधली सगळ्यात बेस्ट हे राहील माझी काय बोलतात त्याला ट्रिप ना दादा. तुम्हारी रहेगी की नाही की तुमने पहिले देखा स्नोफॉल. सो आमच्या सर्वांची लाईफ मध्ये सर्वात बेस्ट ट्रिप राहील जर आम्हाला स्नोफॉल भेटला तर.
तेरे ख्वाबों में जी लूंगा सारी रात, तेरे बिना जिंदगी अधूरी मेरी बात। चांदनी सी वो मुस्कान तेरी, मेरी हर खुशी की वजह तू मेरी। काय काय लगता है बर्फ पड़ने वाली है। गाइस आम्ही लोक इथे सॉक्स वगैरे कॅप्स वगैरे घ्यायला आले, ग्लव्स। मस्त अजून एकदम थंड आणि आणि इथे यासाठी मी आता ही क्लिप चालू केली आहे, कारण बॅकग्राऊंड बघा, तू वरचं जाम भारी वाटतं। वरती बघा, वरती झूम करून बघा। हे बघा, इथे बघा, चारों ही तरफ बर्फ ही बर्फ है। बहुत आनंद आ रहा है, बहुत उत्साह, मजा पर चलो फटाफट चलो। दिली बातें जैसे ताजमहल की ईंटें, तेरी हंसी में जुड़े सुरों की मीठी गीतें। हम राह चलो तुझे संग दिन हंसी से, मेरा दिल मेरा जिन रुके हर कमी पे। अपनी मन्नत पूरी हो गई है। स्नोफॉल, सीरियसली मैन, गाइस सिरियसली मी जाम खुश आहे। आणि असले फोटो आणि असले व्हिडिओ काढणार आहे ना भाऊ। हा पुरा बस बाकी कुछ नहीं चाहिए। सिरियसली स्नोफॉल होते ब्रो, लाईफ मध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी स्नोफॉल बघितलाय आणि जाम भारी आहे। सिर्फ फिल्मों में देखा था आणि कोणाकोणाच्या रील्स मध्ये बघितलेलं आणि फोटोज मध्ये। ब्रो बहुत मजा आने वाला है, बहुत मजा आने वाली है। बर्फ पड़ता है मम्मा, स्नोफॉल होता है, स्नोफॉल। इधर तो मजा ही मजा आने वाला है ब्रो, सच में हेवन है, सच्ची में हेवन है यार। स्नोफॉल वाओ। अय्या स्लीप होते काय? हाँ स्लिप होते, Slip खाली होते, बर्फ slip होते। है, खाली बिल्लो रस्ता है। खाली बर्फ आहे, गाडी स्लीप होते। गाइस या गाडीवर बर्फ बघा। संपत आहे, स्वर्ग आहे। आणि तुम्हाला माहिती इथे थंडी एवढी नाही वाजत आहे। असं वाटतं गोला बनवून खाऊ। माय गॉड भावा, मी आजारी पडणार आहे। आजारी पडेल तर पडेल नंतर, पण आता जी मजा करतो ना आम्ही, ती मजा जाम भारी वाटते। ओ माय गॉड, बॅकग्राऊंड बघू शकता, माझा चेहरा बघा, माझ्या तोंडावर नुसता स्नो पडतोय, जाम भारी। आणि हा जॅकेट अख्खा भिजलाय, पूर्ण अंगावर पण बर्फ आहे। नेक्स्ट लेवल एकदम मतलब स्नोफॉल हो रहा है, एकदम कडक वाला। आता आम्ही रायडिंग वगैरे पण करणार आहे। पहिला मला जॅकेट घेऊ दे आणि शूज घालू दे, सब दिखाना है। कश्मीर आए हैं और फुल जन्नत है। पाय टाक जरा। इथे ड्रेस कोड घातलेला आहे। हा ग्लव्स काढलाय ब्लॉक करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर वापस बघू शकता कसा दिसतोय, आणि आजूबाजूचा एरिया बघू शकता। कोमल खाली बघू शकतात कसं आहे। कोमल, हे कोमल कुठे जायचंय? आता तिकडे, तिथे आता वर जायचंय। कुठे जायचंय? ऍक्च्युली तिकडे जायचंय, पण तिकडे काय नाही, पूर्ण बर्फ आहे। नको जायला। कोमल कुठे चाललोय आता? वरती रील काढू। बाप रे, इथे पण काढू शकतो रील काढायची तर। जन्नत आहे, जन्नत बघू शकता, पूर्णपणे जन्नत आहे। वाव, बाप रे, वो जन्नत है ये भाई, देखो ये देखो। अरे देवा, आता एक दाखवू का जादू? हाँ आया भाई, त्याची तू गोळा करून खाऊ शकतो। वाव, खाली उचल। सीरियसली ब्रो, कश्मीर प्लान कर रहे हो तो जरूर आना,
फुल पैसा वसूल है भाई. मनाली भूल के भी मत जाना, कुछ नहीं मिलेगा. मी खाली झोपले. अय्या उठ, उठता येत नाहीये. खाली खाली चालले. व्हिडिओ काढत होती. वजन कसं होतं उठायला. हे बघा किती होल पडलाय बघा. व्हिडिओ काढत होती मॅडम आणि व्हिडिओ काढता काढता ना आतमध्ये गेली. बापरे. उठून दाखव. हेल्प केली असती तर बरं झालं असतं. फोन पडला. गाईज बॅकग्राऊंड बघू शकता. या वातावरणात फोटोज व्हिडिओज काढणार आहे आम्ही. काम भारी स्नोफॉल होतोय आणि मी विचार केला मला थंडी थंडी करत राहिली तर मी एवढे भारी मोमेंट एकदम हे करेन, मिस करेन आणि आय डोंट वॉन्ट टू मिस इट. सो आम्ही लोक एक पत्र्याचा शेड आहे त्याच्यामध्ये जरा थांबलोय बिकॉज इधर थोडा सुकून आहे. तू मगाशी फोडलेलं बघ इथं लगेच झालं वर. गाईज एवढा बर्फ पडतोय ना की काय सांगू. मजा आ गया. आणि दुसरी गोष्ट ना आम्ही लोक ना आता कुठे चाललोय बघा. बॅकग्राऊंडला तुम्हाला काहीच दिसणार नाही. दिसतंय लांब लांब पर्यंत. कोणी उभं केली असते इकडे. लांब लांब पर्यंत काय नाही. आणि गाडी बघा. अमीर लोक इधर. मजा येते ना तुम्हाला ब्लॉग बघायला. खरं बोला जाम मजा येते ना. तुम्ही विचार करा तुम्हाला ब्लॉग बघायला एवढी मजा येते तर आम्हाला इकडे किती मजा येत असेल ब्रो. हबीबी कम टू काश्मीर. तेरे ख्वाबों में जी लूंगा सारी रात, तेरे बिना जिंदगी अधूरी मेरी बात. चांदनी सी वो मुस्कान तेरी, मेरी हर खुशी की वजह तू मेरी. हे जे दिसण्यात येत आहे ना ते व्हिडिओ मध्ये नाही येत आहे. खरं सांगू तर भाई पडलो असतो. काय बनवलंय आधा अधुरा दिल. अय्या व्हॉट इज दिस. हा सांगितलं पण नाही. ए ब्रो मी आता बघितलं. म्हणजे माणसाने ब्लॉग काढायचा सगळं बघायचं कधी आणि या पोरीवर पण लक्ष ठेवू. हे बघ कसं झालंय आणि मी म्हणते मी भारी दिसते. हे जो ना अय्या मी बोललो ना हिला 2 ते 3 तास जाणार. मी वर जातो. खरं सांगा गाईज इकडनं वॉकिंग व्हिडिओ किती भारी आहे आणि पूर्ण वाईट आहे. वाईट सिरियस सांगतो. जेवढं ना खरं सांगतो ना जेवढं आपल्याला कॅमेरामध्ये दिसत नाही ना तेवढं रिअल मध्ये जाम भारी दिसतंय. बॉबी मी साडी आणायला पाहिजे होती ना आत्ता इथं. ते हॉटेल एवढे जॅकेट एवढे कपडे एवढं हे सर्व घालून सुद्धा हिला थंडी वाजते आणि हिला साडी घालायची होती. मला व्हिडिओ साठी घालायची साडी. गाडी बघा बर्फात कशी चालते. अय्या थांबवली वाटतं यांनी मध्ये. आता आम्ही थोडं थांबलोय. थोडंसं बोललो आराम कारण जाम बर्फ झाला. जाम व्हिडिओ जाम फोटोज काढले. लाईव्ह सुद्धा शेअर केले आणि व्लॉग पण चालूच आहे. आता आम्ही मस्तपैकी बसलोय असा स्नोफॉल बघत लंच करायला. बादलों के नीचे हम हैं अभी, रातें ये प्यार में एक साथ सजी, तेरी यादों का ये जादुई असर दिल को मेरे है. बहुत भूक लगाय है ना. कधी जेवण येतं आणि कधी जेवतो आणि परत कधी व्हिडिओ काढायला जातो असं झालं. येऊन आम्हाला 15-20 मिनिटं झाले पण तरी असे चॅलेंज घेतलंय. काय मी साडीवर व्हिडिओ बनवेल. बापरे. स्नोफॉल मध्ये बघायचंय तुम्हाला व्हिडिओ. बघायचं का तू माझ्या इंस्टाला पण जाऊन बघा आणि जर मी ह्या व्हिडिओ मध्ये दिसतंय की मी ह्या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये घातली साडी तर नक्कीच बघा. यस बघू आता. मॅडम बोललेत पण इथं आम्ही सगळेजण जॅकेट वगैरे काढून बसलो तरी मॅडम जॅकेट काढून बसली आणि बर्फामध्ये साडी घालून जायचं बोलताय. चॅलेंज घेतलंय बघू. सो आमचं इथं जेवण आलेलं आहे चिकन बिर्याणी. मॅडमने वाढून पण घेतलं. रायता मस्त स्नो बघत जेवायचं.
ब्लॉग पेक्षा रिअल मध्ये व्ह्यू जाम भारी वाटतोय. बॉबीला नाही आवडली बिर्याणी तर बॉबीने पास्ता मागवलाय. पास्ता थंड थंड गरम गरम पास्ता खाओ गरम गरम पास्ता. बघू टेस्ट कशी. ऍक्च्युली मला बिर्याणीची टेस्ट नाही आवडली जरा पण. हे पण नाही. अरे यार तुझ्या नशिबात नाही वाटतं मला. व्ह्यू मुलं बसलोय मी. व्ह्यू मुलं बसलोय. आता बॉबी तुला आता ना आम्ही लोक छत्री घेऊन व्हिडिओ काढतोय आणि छत्रीवरती सुद्धा बर्फ झाला असेल. आता छत्री घेऊन व्हिडिओ काढतोय. ओके सॉरी. ओ माय गॉड. गाईज तुम्ही स्टार्टिंगला बघितलेलं जेव्हा मी ब्लॉग चालू केलेला तेव्हा स्नो कसा होत होता. आता ह्याची स्पीड तुम्ही बघू शकता. घाप 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 म्हणजे जोरात होतं. डायरेक्ट जोरात. एका मिनिटात डायरेक्ट अंगावर बर्फ जमा होतोय. आणि मला वाटतं ना आता आपण इकडनं ना लवकर निघालो पाहिजे नंतर ना आजारी पडू. चला. पूर्णपणे खूप वाढलेलं आहे आणि सर्व रस्ते बंद होत आहेत बोलतायत म्हणून आम्ही निघतोय इकडनं. आणि बघू शकता ही झोपडी पण दिसत नाही आहे आणि मी आता सरकलेलो. ही गाडी पण दिसत नाही. आपण आता जाऊया खाली. गाईज आम्ही निघतोय. खरंच खूप स्नो वाढलंय और रस्ते बंद हो रहे ना भाई. सब कुछ बंद हो गया. सब कुछ बंद हो गया. हम लोग इधर रह गए आणि आमची गाडी बघू शकता. चला चला पटकन गाडीत बसूया आणि निघूया इकडनं. बाकीचे पण निघतायत. सिरियसली बघा शपथ खोटा नाही बोलत आहे. सगळं बंद झालंय कारण एवढा एवढा बर्फ जमा झालाय इकडे सर्वीकडे. जाताना तुम्ही बघा ह्याच्यावर पण बर्फ पडतो. आई शपथ. हे बघा हे बघा. आणि कोणच नाही. तुम्ही येताना बघितलं असेल मी येताना पब्लिक दाखवली गाड्या वगैरे दाखवल्या. आता बघा कोणच नाहीये कारण खूप म्हणजे खूप रिस्की झालंय सर्व. पूर्ण बर्फ आहे आणि हे लोक बोलतायत की आता खाली जाणं पण मुश्किल आहे. हे बघा कोणच नाही कोणच नाही कोणच. एक पण तुम्हाला गेस्ट दिसणार नाही. एक पण म्हणजे टुरिस्ट तुम्हाला एक पण दिसणार नाही. बघा पूर्णपणे बर्फ झाले पूर्णपणे. क्या बोल रहे हो तुम. जाना मुश्किल है. मुश्किल है सर. क्यों. ये सब गाड़ियाँ देख. स्नो बढ़ गया भाई. तो बोल रहा था ना कम हो जाएगा. हाँ ना बढ़ गया यार. बढ़ गया. बहुत बढ़ गया. ज्यादा बहुत ज्यादा स्नो. अब उतरने में प्रॉब्लम होगी ना. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही केवढी झाली. गाईज इकडनं खाली निघणं खूप मुश्किल आहे असं वाटतंय पण ठीक आहे. आता जरा बरं वाटतंय ना. माझे केस जाम ओढले. मला बर्फ मला टोपीच नव्हती. हा बर्फ पूर्ण आणि छोटे केस लगेच सुटतात. हे मोठे केस डोकं भरणार आहे आता माझं आज. वाटत आहे मुश्किल आहे पण खाली जावं लागेल. घरदार खाली आहे. बॅग बिग सोबत आहेत पण घरदार आपलं खाली आहे. हा थोडा आरामाची गरज आहे. त्यांनी बोललेलं आम्हाला जे करतायत ना गाडी त्यांनी आम्हाला बोललेलं खूप कधी बस. आम्ही लेट झालो. हळूहळू व्हिडिओ फोटो काढत पण ठीक आहे. फटाफट खाली उतरूया. आमची गाडी पण स्लीप होते. हैंड ब्रेक चढ़ा के रखना और एक नंबर पे आहिस्ता आहिस्ता. ज्यादा एक्सीलेटर नहीं देखना. थैंक यू. आराम से. अगर 5 मिनट भी लगेंगे उतरने में आराम से उतरना. थँक्यू. समोरची गाडी स्लिप खाते बघा कशी. हे बघा यार आपण चुकी केली. आपण एवढा वेळ थांबायला नव्हतं पाहिजे खरंच. याची गाडी इसके पीछे मत रहो भाई. होतं पण एवढं इकडे दुकान वगैरे सगळं चालू होतं. पूर्णपणे भरलं. आता इकडे बाजूला दुकान होते खूप सारे. सगळं बंद झालं. या गाडी येऊन जास्त तर बर्फ आहे. गाईज गाईज हा बर्फ आणि या बर्फाच्या मध्ये हा झाड. वाव किती सुंदर आहे सर्व. गाईज बघू शकता जाताना अजिबात काहीच नव्हतं इकडे आणि आता बघा. वाव ब्रो. A few hours later.
अपन कितना किलोमीटर आगे आए दादा? लोग आ गए हैं अभी 30 किलोमीटर 30 किलोमीटर और 25 किलोमीटर बाकी है 30 किलोमीटर आम्ही आलोय तरीही स्नोफॉल चालू आहे. काय आहे? शेकोटी कोमल शेकोटी घेते. मस्त आहे ना. आज रात्रीचा स्टे पूर्ण बर्फ. इकडे पाऊस पडतोय तिकडे बर्फ पडत होता. पूर्ण बर्फ आणि इथे कॉटेज. हे लोक बॅगा घेऊन येत आहेत सगळे आणि रात्रीला कोण आहे नाही सर्व्हिसला म्हणून हे आलेत आणि बाबांचे लोक येत आहेत घेऊन बॅगा.